Okay. Practical number first, linear displacement measurement using potentiometer. Okay. So potentiometer आपण कुठे यूज करतो? Control the significant amount of power. Then it is used to adjust the level of analog signal. Okay. सो बघा या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय तुम्हाला की तुमची जी काही लिनियर डिस्प्लेसमेंट असते ती मेजर करायची आहे बाय युजिंग पोटेन्शिओमीटर. ओके. सो बघा बेसिकली लिनियर पोटेन्शिओमीटरचं जे काही कन्स्ट्रक्शन असतं ते कसं असतं बघा. लिनियर पोटेन्शिओमीटर इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस comprising a resistors wire with a sliding third contact obtained term a wafer which allows the voltage to be varied depending upon where the slider is positioned along the length of the resistor. Okay. सो म्हणजे तुमच्या पोटेन्शिओमीटर मध्ये काय असतं की एक स्लायडर असतो किंवा त्याला आपण वायफर म्हणतो. तर तुम्ही काय करतात तुमची जी काही पोझिशन असते रेजिस्टरची ती काय करतात चेंज करतात. ठीक आहे. तर चेंज केल्यानंतर सपोज तुमचा जो काही एक्सपेरिमेंट सेटअप आहे त्याच्यावरून सांगते बघा. सपोज काय करताय तुमचं ए आणि बी हे दोन टर्मिनल आहे. तर तुम्ही काय करतात ए हा तुमचा स्लायडर असतो. तर याच्यात तुम्ही काय करताय ही जी काही स्लायडरची पोझिशन आहे तर ही तुम्ही काय करताय बी ला सेट करताय किंवा मग तुमची ही जी काही स्लायडरची पोझिशन आहे ही बी पासून तुम्ही काय करताय इन्क्रीज करत जात आहे म्हणजे अप टू पोझिशन ए पर्यंत. ठीक आहे. आणि तुम्ही ती पोझिशन स्लायडरची चेंज करून काय करताय तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते मेजर करताय. ओके. सो बघा याच्यावरून तुमचा जो काही आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला असतो तो काय असतो व्ही आउट इज इक्वल टू व्ही इन सीबी अपॉन एबी. ओके. म्हणजे हे जे काही पोटेन्शिओमीटर आहे हे कशावरती वर्क होतं तुमचं व्होल्टेज डिवायडर रूल वरती. ठीक आहे. सो व्होल्टेज डिवायडर रूल काय असतो तुमचा सपोज मी कन्सिडर केलं की हा तुमचा काय आहे R2 रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. R2 म्हणजे इथून स्लायडर पासून तुमचा हा जो आहे हा रेजिस्टन्स R2 आहे आणि हा वरचा तुमचा काय रेजिस्टन्स R1 जे R1 त्याच्यानंतर R2 त्याच्यानंतर तुमचं आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज Vin. ओके. सो बघा तुमचा व्होल्टेज डिवायडर रूल काय येईल R2 डिवायडेड बाय तुमचा टोटल रेजिस्टन्स म्हणजे R1 प्लस R2. ठीक आहे. इंटू काय येईल तुमचं व्ही इन. ओके. म्हणजे व्ही आउट इज इक्वल टू व्ही इन इंटू सी बी. ओके. सीबी म्हणजे तुमचा रेजिस्टन्स कोणता असणार आहे टोटल रेजिस्टन्स R1 प्लस R2 सॉरी R2 हा रेजिस्टन्स असणार आहे तुमचा सीबी म्हणजे आणि तुमचा ए बी म्हणजे तुमचं काय असणार आहे टोटल रेजिस्टन्स असणार आहे कोणता R1 प्लस R2. ठीक आहे. म्हणजे हे जे काही पोटेन्शिओमीटर असतं ते तुमचं कशावरती व्होल्टेज डिवायडर रूल वरती काय होतं वर्क होतं. ठीक आहे. सो बघा त्याच्यानंतर रिसोर्स रिक्वायर्ड. सो फर्स्ट दिलाय लिनियर पोटेन्शिओमीटर डिस्प्लेसमेंट रेंज दिली 0 to 400 सेंटीमीटर. देन पॉवर सप्लाय डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आणि डिजिटल मल्टीमीटर 0 to 200 व्होल्ट डीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑब्झर्वेशन टेबल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि आउटपुट व्होल्टेज या दोन क्वांटिटीज काय करायच्या आहे मेजर करायच्या आहे. ओके. सो बघा तुमची डिस्प्लेसमेंट कशी असणार आहे पहिले काय असणार आहे बघा तुमचा हा जो काही ए पॉइंट होता बी पॉइंट. ठीक आहे. सो या बी पॉइंटला तुमची डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0 असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्लायडर मूव्ह करून तुमची जी काही डिस्प्लेसमेंट आहे किंवा पोझिशन आहे ती चेंज करताय. मग बी टू ए पर्यंत तुम्ही तुमची काय करताय डिस्प्लेसमेंट करताय किंवा तुमचं जे काही डिस्टन्स आहे ते चेंज करताय. मग पहिले 0 असेल त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर अप टू तुमचं पोझिशन ए पर्यंत किती डिस्प्लेसमेंट असते ते तुम्ही डिस्प्लेसमेंट मध्ये राईट डाऊन करा आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही काय करणार आहात जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते तुम्ही मेजर करणार आहात. ओके. इथपर्यंत समजलंय सर्वांना.
येस मॅम. सो बघा, फर्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे, तर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट करण्यासाठी कोणते कोणते सेन्सर असतात. सो बघा, फर्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, पोटेन्शिओमीटर. त्याच्यानंतर एलव्हीडीटी आपण बघितलंय, एलव्हीडीटी लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. त्याच्यानंतर थर्ड काय तुमचा, ऑप्टिकल एन्कोडर. ओके, तर हे जे काही 3 सेन्सर असतात हे आपण जनरली डिस्प्लेसमेंट मेजरमेंट करण्यासाठी यूज करतो. सो आज आपण कोणता फर्स्ट सेन्सर बघतोय, पोटेन्शिओमीटर फॉर लिनियर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट. सो बघा, 2 टाइप्सचे असतात पोटेन्शिओमीटर. फर्स्ट कोणता असतो बघा तुमचा, रोटरी. ठीक आहे, बघा हा कोणता असतो तुमचा, रोटरी पोटेन्शिओमीटर. आणि सेकंड जो असतो तो लिनियर पोटेन्शिओमीटर. ओके, सो बघा, रोटरी पोटेन्शिओमीटर मीन्स की तुम्ही हा जो काही नॉब आहे रोटरी पोटेन्शिओमीटरचा, हा तुम्ही बघा, हा रोटरी पोटेन्शिओमीटर, हा जो काही नॉब आहे रोटरी पोटेन्शिओमीटरचा, हा तुम्ही जसा जसा व्हॅरी केला, ठीक आहे, तसं तसं तुमचं आउटपुट व्होल्टेज जे काही आहे ते काय होईल, व्हॅरी होईल. ओके, सो बघा, रोटरी मध्ये अँग्युलर मुवमेंट असते इन डिग्री मध्ये. ठीक आहे, 360 डिग्री मध्ये असते. सो जसं आपण हा नॉब व्हॅरी करू तसं आपलं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते पण काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, सो हे असतं तुमचं रोटरी पोटेन्शिओमीटर. त्याच्यानंतर बघा, हा असतो तुमचा लिनियर पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, सपोज आपण हा जो काही नॉब आहे, सो बघा इथे किती तो 0 ला सेट आहे, किंवा हा जो काही तुमचा स्लायडर कॉन्टॅक्ट आहे हा कितीला आहे, 0 ला सेट केलाय. तर आपले जे काही आउटपुट व्होल्टेज असेल हे किती असणार आहे, 0. सो आपण जर हा जो काही नॉब आहे तो जर मूव्ह केला, ठीक आहे, पहिले 10K 30K 50K असा जर मूव्ह केला तर आपला आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो आउटपुट रेजिस्टन्स पण काय होईल, इन्क्रीज होईल, आणि आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पोटेन्शिओमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं. सो बघा, पोटेन्शिओमीटर सिम्पली वर्क ऑन व्होल्टेज डिवायडर रूल. ओके, सो बघा, हा व्होल्टेज डिवायडर रूल काय असतो की व्हेरिएबल. बघा, हा काय तुमचा व्हेरिएबल आहे. सो बघा इथे किती दिसत आहे तुम्हाला, 3 टर्मिनल दिसत आहे. सो फर्स्ट मी तुम्हाला काय सांगितलं, स्लाइड म्हणजे आपण जर डिस्प्लेसमेंट करतोय इन्क्रीज किंवा डिक्रीज, सो आपला आउटपुट रेजिस्टन्स पण काय होतोय, इन्क्रीज किंवा डिक्रीज होतोय, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आपलं जे काय आउटपुट व्होल्टेज असतं ते पण काय होतंय, चेंज होतंय. सो बघा, इथं 2 टाइप्सचे पोटेन्शिओमीटर आहे. हा पहिला असतो रोटरी, आणि सेकंड कोणता आहे बघा तुमचा, लिनियर. ओके, सो आपण ह्या दोन्ही टाइपने लिनियर आणि अँग्युलर पोझिशन जी काय असतो ते आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे दोघांचाही वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, सेम आहे. व्होल्टेज डिवायडर रूल वरती दोघंही वर्क होतात, आणि जसं जसं आपण त्यांची पोझिशन चेंज करतो तसं त्याची व्हॅल्यू पण काय होते, इन्क्रीज होते, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली तुमचं आउटपुट व्होल्टेज पण काय होतंय, चेंज होते. ओके, सो रोटरी किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट जी काही असते ती डिरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होते, व्होल्टेज सिग्नल मध्ये. ठीक आहे, तर हे पोटेन्शिओमीटरचा वर्किंग प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर बघा, रोटरी पोटेन्शिओमीटर, हा जो काही पोटेन्शिओमीटर आहे हा कसा वर्क करतो. ठीक आहे, बघा हा काय तुमचा दिसतोय, रोटरी शेप दिसतोय, आणि यावर तुमच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू ज्या काय मार्क केलेल्या बघा, 10K 20K 30K अप टू किती 100K पर्यंत मार्क केलेले आहे. सो बघा, आपण फर्स्ट ए आणि बी हे जे काही 2 टर्मिनल आहे त्या टर्मिनलच्या अक्रॉस काय करतोय, इनपुट व्होल्टेज अप्लाइड करतो. सपोज जर आपण 10 व्होल्ट अप्लाइड केलं, ठीक आहे, इनपुट व्होल्टेज जर 10 व्होल्ट अप्लाइड केलं तर आपलं आउटपुट व्होल्टेज जे काही आहे ते 1 व्होल्ट येईल. कधी,
की जेव्हा आपला हा जो काही सी टर्मिनल आहे तर आपण स्लायडर स्विच म्हणतो, तो जर आपला कितीवर असेल 10K वर असेल. ठीक आहे, म्हणजे 10K डिवाइड बाय 10 डिवायडेड बाय 100. ओके, सो म्हणजे तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज येणार आहे ते किती येईल 1 व्होल्ट. म्हणजे तुम्ही इनपुट व्होल्टेज किती देताय 10 आणि तुमचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण किती आहे 10, म्हणजे तुमचा आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे 1 व्होल्ट. सो सपोज हा सी जर 10K वर सेट झाला तर सी आणि ए हे जे काही दोन्ही पॉइंट आहे याच्यामध्ये आपण आउटपुट व्होल्टेज मेजर करू. ओके, सो आपण ते मेजर करतोय. इनपुट व्होल्टेज 10 दिला आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण किती आहे 10, म्हणजे तुमचा आउटपुट व्होल्टेज जे काय असणार आहे बिटवीन पॉइंट सी अँड ए मध्ये 1 व्होल्ट. ओके, इथपर्यंत समजतंय? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपण काय केला, हा जो काही तुमचा स्लायडर स्विच आहे हा जर आपण काय केला 20K ला जर मूव्ह केला किंवा त्याच्यावर सेट केला तर आपलं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते किती येईल 2 व्होल्ट. ओके, म्हणजे आपली रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 20 डिवाइड बाय तुम्ही इनपुट व्होल्टेज किती अप्लाय केलेलं आहे 10. सो 20 डिवाइड बाय 10 किती येत आहे तुमचं 2 व्होल्ट. सो 30K वर केला तर किती येईल सांगा. 30K वर जर केला तर 3. किती येईल? येस, करेक्ट. म्हणजे असं जे काही आपलं रोटरी मोशन असतं याच्यामध्ये आपण काय करू आपलं जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते मेजर करतो. सो बघा जसं जसं आपण काय करतोय रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करतोय चेंज करतोय. ठीक आहे, अप टू 0 10K अप टू 100K. तर तसं जसं आपलं आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ओके, सो हे असतं तुमचं रोटरी पोटेन्शिओमीटर. त्याच्यानंतर जर लिनियर पोटेन्शिओमीटर, सो बघा याचे जे काही वर्किंग आहे ते पण सेम रोटरी पोटेन्शिओमीटर सारखेच असते. इथे रेजिस्टन्स बघा रोटरी शेप मध्ये आपण काय केलेले होते मार्क केले होते आणि इथे बघा हे जे काही रेजिस्टन्सची जी काही पोझिशन आहे बघा ती स्ट्रेट आहे. सो सेम इथे पण आपल्याला काय करायचंय ए आणि बी मध्ये काय करायचंय अप्लाय करायचं आहे आणि हा जो काही स्लायडर स्विच आहे तो काय करायचा मूव्ह करायचा आहे 10K टू 90K. ठीक आहे, सो आपण फर्स्ट काय केलेलं आहे बघा हा 0 वर सेट केलेला आहे. तर आपलं आउटपुट व्होल्टेज जे काय असणार आहे बिटवीन पॉइंट ए आणि सी मधलं ते पण काय असणार आहे 0. सो जसं जसं आपण हा जो काही स्लायडर आहे तो व्हॅरी करू किंवा रेजिस्टन्सची व्हॅल्यू जशी जशी इन्क्रीज करू तसं आपलं आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ओके, सो बघा दोघांचे जे काही वर्किंग प्रिन्सिपल आहे ते सेमच आहे. त्याच्यानंतर बघा ही सर्किट डायग्राम आहे. ओके, सो याच्यामध्ये बघा हा ए पॉइंट आहे आणि हा बी. ठीक आहे, असे दोन टर्मिनल आहेत. याच्या अक्रॉस काय करतो आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो. त्यानंतर बघा आपण इथे काय केलेलं आहे हे रेजिस्टन्सेस इन्सर्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा कंडक्टिंग स्ट्रीप आहे. ठीक आहे, ते आपण डायरेक्टली कशाला अटॅच केलेले आहे डब्ल्यू. ठीक आहे, म्हणजे वायपर. त्यानंतर बघा डब्ल्यू ला अटॅच केलेले आहे. त्याच्यानंतर बघा इथे हा डब्ल्यू म्हणजे आउटपुट. त्याच्यानंतर इथे बघा काय केलेलं आहे वायपर अटॅच केलेलं आहे. ठीक आहे, कशाला तुमची जी काही स्केल आहे त्याला. ठीक आहे, सो बघा आपण काय करणार आहोत डब्ल्यू आणि बी या दोघांमध्ये काय करणार आहोत आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहोत आणि इनपुट व्होल्टेज कुठे अप्लाय करतोय ए आणि बी या दोघांच्या अक्रॉस मध्ये. ओके, सो बघा फर्स्ट हा जो काही वायपर आहे जर हा आपण बी पोझिशनला ठीक आहे या पोझिशनला जर सेट केला तर आउटपुट व्होल्टेज किती असणार आहे आपलं 0. ठीक आहे, म्हणजे मिनिमम पोझिशन. आणि जर हा आपण काय केला स्लाइडली मूव्ह केला कुठपर्यंत ए पोझिशन पर्यंत तर आपली जी काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे बघा ती पण काय होईल इन्क्रीज होईल आणि आपले जे काही आउटपुट व्होल्टेज असणार आहे ते पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, सो बघा आता आपण याच्यामध्ये बघितलं
सपोज जर आपण काय केलं, ए आणि बी या दोन पॉइंट मध्ये इनपुट व्होल्टेज किती देतोय, 10. ओके, तर इनपुट व्होल्टेज 10 देतोय आणि तुमची जी काय रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, 100. म्हणजे 100 डिवायडेड बाय 10. ओके, सो म्हणजे तुमचं आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे, 10 व्होल्ट. ओके, तुमचं डब्ल्यू आणि बी या दोघांच्या अक्रॉसचं जे काय आउटपुट व्होल्टेज येणार आहे ते किती येणार आहे, 10 व्होल्ट. ओके, सो बघा त्याच्यावरून इकडे सर्किट डायग्राम दिलेली आहे, R1 आणि R2. ठीक आहे, म्हणजे हा काय तुमचा टोटल रेजिस्टन्स असणार आहे RT. ठीक आहे, त्याचं डिवायडेशन केलं आपण R1 आणि R2 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा जो काही दिसतोय तुम्हाला W, हा काय तुमचा वायपर स्विच, सॉरी हा जो काही पॉइंट दिसतो हा का तुमचा वायपर स्विच आहे. सो बघा W जर हा जो काही W आहे हा जर तुम्ही काय केला, हा जो काही बी पॉइंट आहे त्याला जर सेट केला म्हणजे तुमचं आउटपुट व्होल्टेज हे स्टार्टिंगला किती असणार आहे, 0. ठीक आहे, आणि जर तो तुम्ही स्लाइडली मूव्ह केला हा W आणि जर तो ए पोझिशनला सेट केला तर बघा म्हणजे तुमचा हा जो काही R2 रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. सो आपलं हे जे काही आउटपुट व्होल्टेज असणार आहे V0 हे पण काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, सो बघा याच्यावरून आपण काय करतोय, व्होल्टेज डिवायडर रूल अप्लाय करतोय. सो बघा व्होल्टेज डिवायडर रूल म्हणजे काय असतं बघा, तुमचं जे काय आउटपुट व्होल्टेज असतं आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचंय. सो V0 अपॉन VT म्हणजे इनपुट व्होल्टेज. ठीक आहे, इज इक्वल टू, ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, रेजिस्टन्स R2 अपॉन तुमचा टोटल रेजिस्टन्स R1 प्लस R2. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज डिवायडर रूल. मग याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो V0 इज इक्वल टू R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू काय कराल तुम्ही, इनपुट व्होल्टेज म्हणजे VT. ओके, सो ह्या फॉर्म्युलावरून तुम्हाला काय भेटल, तुमचं आउटपुट व्होल्टेज भेटल. सो V0 इज इक्वल टू R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VT. समजला आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला? Yes, ma'am. ओके, सो बघा हा झाला तुमचा थेरॉटिकल पार्ट. बघा आता तुम्हाला मी इथे सांगितलं की आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन. सो बघा सपोज जर तुम्हाला ही सर्किट डायग्राम दिलेली असेल आणि याच्यावरून जर तुम्हाला आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल. ठीक आहे, सो बघा इथे दिले तुम्हाला इनपुट व्होल्टेज EI. ओके, त्याच्यानंतर आरटी म्हणजे काय बघा, हा काय असतो तुमचा टोटल रेजिस्टन्स RT. म्हणजे या सर्किट डायग्राम मध्ये तुम्ही जो काही रेजिस्टन्स बघितला R1 प्लस R2 म्हणजे काय असतो तुमचा टोटल रेजिस्टन्स RT. त्याच्यानंतर XT म्हणजे काय असतं बघा, तुमची टोटल लेंथ ऑफ ट्रान्सलेशन पॉइंट. ठीक आहे, ही तुमची टोटल लेंथ असते. त्याच्यानंतर XI म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द स्लायडर, म्हणजे हा जो काही तुमचा स्लायडर आहे त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत, म्हणजे ते डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, XI. त्याच्यानंतर E0 म्हणजे तुमचं काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज. ओके, सो बघा याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं व्होल्टेज डिवायडर रूल अप्लाय करायचा आहे. ओके, सो बघा व्होल्टेज डिवायडर रूल म्हणजे E0 इज इक्वल टू, ठीक आहे, E0 आपण काय कराल तुम्ही, इनपुट व्होल्टेज जे काही अप्लाय केलंय ते. ठीक आहे, सो बघा मग तुम्ही काय कराल, E0 अपॉन EI म्हणजे E0 अपॉन EI इज इक्वल टू R2 अपॉन R1 प्लस R2. ठीक आहे, सो इथं काय येईल बघा तुमचं R2 म्हणजे काय की तुम्ही ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्लायडर ची जी काही डिस्प्लेसमेंट आहे ती, म्हणजे तुमचं हे जे काही इतकं डिस्टन्स असणार आहे ते असतं तुमचं R2. ठीक आहे, मग इथं काय ते तुमचं RI. ठीक आहे, तुम्ही काय कराल, RI डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स R1 प्लस R2 म्हणजे काय, टोटल रेजिस्टन्स. सो तुमचा टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, RT. ओके, सो तुमचं आउटपुट जे काही
व्होल्टेज आहे त्याचं इक्वेशन काय येईल, ई नॉट इज इक्वल टू, ठीक आहे, मी डिरेक्टली सांगितलं तुम्हाला आर आय अपॉन आर टी इंटू ई आय. समजलं का? येस मॅम. ओके, ठीक आहे. बघा, हा झाला थेरॉटिकल पार्ट. सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. सो बघा, हे तुमचं प्रॅक्टिकल किट असतं, ठीक आहे. सो बघा, इथे 2 पोटेन्शिओमीटर दिलेले तुम्हाला, 2 टाईपचे, रोटरी पोटेन्शिओमीटर आणि लिनियर पोटेन्शिओमीटर. ओके, सो बघा, हा काय तुमचा रोटरी पोटेन्शिओमीटर आहे. बघा, हा जो काही नॉब दिसतोय, हा जसं जसं तुम्ही व्हॅरी कराल तसं तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज इथे डिस्प्ले होणार आहे ते पण तुमचं काय होईल, व्हॅरी होईल किंवा इन्क्रीज होईल. ठीक आहे. सो बघा, इथे किती दिलेले तुम्हाला, 0 to 360 डिग्रीच्या रोटेशन मध्ये हा नॉब दिलेला आहे, म्हणजे काय, रोटरी मोशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, खाली काय दिले तुम्हाला, लिनियर पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो काही नॉब असतो याला आपण काय केलेलं बघा, सपोज जर हा नॉब जर आपण इथे 0 ला सेट केलं तर तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज असतं ते पण काय येतं, 0 होतं. त्याच्यानंतर हा नॉब आपण जसा जसा मूव्ह केला तर आउटपुट व्होल्टेज का आपण काय होईल, इन्क्रीज होईल. बघा, आता इथे कुठं दिसतोय, 20 ला सेट केलेला दिसतोय, म्हणजे तुमचं काय होईल, जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते पण काय होईल, इन्क्रीज होईल. ठीक आहे. सो बघा, पोटेन्शिओमीटर हा व्होल्टेज डिवायडर वर वर्क होतो. सपोज जर आपण कन्सिडर करू की R1 आणि R2 हे 2 रेजिस्टन्स आहे आणि जर आपल्याला रेजिस्टन्स R2 च्या अक्रॉसचे काय करायचे, व्होल्टेज मेजर करायचे किंवा चेक करायचे, तर आपण काय करतो, R1 आणि R2 हे दोघं रेजिस्टन्स, बघा, R1 आणि R2 हे दोघं रेजिस्टन्स आपण काय केलेले, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले, आणि आपल्याला काय करायचंय, या R2 रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करायचे. सो आपण ज्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करायचं असतो त्याला काय करतो, R2 डिवाइड R1 प्लस R2 इंटू अप्लाइड व्होल्टेज. सो बघा, आपण हा जो काही व्होल्टेज डिवायडर रूट आहे हा यूज करून जो काही रेजिस्टन्स R2 आहे त्याच्या अक्रॉसचे जे काही आउटपुट व्होल्टेज असते ते मेजर करू शकतो. सो बघा, हा जर नॉब आहे हा 0 असेल तर आउटपुट रेजिस्टन्स पण काय असणार आहे, 0, आणि जर तो व्हॅरी केला किंवा इन्क्रीज केला तर आउटपुट रेजिस्टन्स सॉरी आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ओके, तर बघा, हा जो काही नॉब असतो हा आपण कुठपर्यंत व्हॅरी करू शकतो, की जे काही पोटेन्शिओमीटरचं रेजिस्टन्सचं लिमिट असतं त्या एका व्हॅल्यू पर्यंत आपण काय करू शकतो, हा नॉब व्हॅरी करू शकतो. सो बघा, आपण काय करतोय की रेजिस्टन्सची जी काही व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करत आहोत. सो डिस्टन्सचा काय रोल असेल इथे, सो बघा, हा नॉब जर मी 0 ला सेट केला, स्टार्टिंगला मी 0 ला सेट केला तर आउटपुट व्होल्टेज 0 असेल. नंतर आपण काय करू की 10 mm ला सेट करू. ओके, सो तुमचा आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, 1 mm ने 10 mm ने काय केलं, व्हॅरी केलं, तर आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे. सपोज जर तुम्ही पॉइंट ए आणि बी च्या अक्रॉस किती इनपुट व्होल्टेज अप्लाइड करताय, 10, आणि जर तुमचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण किती आहे, 10, तर तुमचं आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे, 1 व्होल्ट. सो म्हणजे त्याच्यानंतर आपण जर 10 व्होल्टचा 20 मध्ये केलं तर 20 डिवाइड बाय 10. ओके, सो म्हणजे जसं जसं आपण या ज्या काही व्हॅल्यू इन्क्रीज करतो किंवा हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे चेंज करतो तसं तसं आपलं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते चेंज होतंय. समजतंय का? येस मॅम.
ओके, सो आता आपण प्रॅक्टिकली बघूया. बघा तुम्हाला इथे सर्किट डायग्राम दिसते. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? इनपुट व्होल्टेज आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? रेजिस्टन्स आहे. ओके, रेजिस्टन्स आपण काय केलेलं आहे? सिरीज मध्ये कनेक्टेड केलेला आहे. बघा हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे R2 जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा R1 रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर बघा इथे काय करायचं तुम्हाला? आउटपुट मेजर करायचंय. ओके, त्याच्यानंतर खाली बघा डिस्प्लेसमेंट दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, सो बघा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल कसा आहे? डिस्प्लेसमेंट आणि आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे, सो बघा तुम्ही डिस्प्लेसमेंट कशी करताय? 1 2 3 4 या रेंजने. ठीक आहे, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर या रेंजने तुम्ही काय करणार आहात? तुमची डिस्प्लेसमेंट करणार आहात. त्याच्या रिस्पेक्टिव्हली आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहात, जे की तुम्हाला इथे शो होईल. ओके, बघा हे जे काही दोन टर्मिनल आहेत ते कुठे कनेक्ट केलेले आहेत? आउटपुटला. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुम्हाला इथे काय दिसतंय? डिस्प्लेसमेंट दिसते. बघा डिस्प्लेसमेंट किती तुमची? 0 टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे, सो तुम्ही डिस्प्लेसमेंट करणार आहात 0 टू 10 सेंटीमीटर आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली तुम्ही काय करणार आहात? आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहात. ओके, सो बघा आता फर्स्ट मी काय केलेलं आहे? 0 ला सेट होता. आता मी काय करते? 1 सेंटीमीटरला सेट करते. ओके, सो बघा 1 सेंटीमीटरला जर सेट केला तर तुमचं आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय? किती दिसतंय तुम्हाला आउटपुट व्होल्टेज? 0.2. येस, म्हणजे तुमची डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर असेल तर आउटपुट व्होल्टेज असणार आहे 0.2. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही काय करणार आहात? 2 सेंटीमीटरला बघा मूव्ह केला तर तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज बघा किती दिसतंय ते? किती दिसतंय आउटपुट व्होल्टेज? 1.4. 1.4. त्याच्यानंतर अगेन आपण डिस्प्लेसमेंट करू. ठीक आहे, बघा आपण काय केलं? थर्ड जी काही आहे ती डिस्प्लेसमेंट केली बघा 3 सेंटीमीटर. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही 3 सेंटीमीटर करताय तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज बघा किती येतंय? 2.6. येस, 2.6. त्याच्यानंतर फोर्थ रीडिंग म्हणजे 4 सेंटीमीटरला तुम्ही डिस्प्लेसमेंट करताय. बघा तुम्ही काय करताय? फक्त हा जो काही नॉब आहे तो व्हॅरी करताय. आता तुम्ही काय केलंय? 4 सेंटीमीटरला मूव्ह केलंय तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज बघा किती दिसतंय? 3.9. ओके, सो बघा म्हणजे तुम्ही काय करताय की जसं जसं रेजिस्टन्स ऍड करताय किंवा रेजिस्टन्स इन्क्रीज करताय तसं तसं बघा तुमचं जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते पण काय होतंय? इन्क्रीज होते. नेक्स्ट 5 सेंटीमीटर. बघा 5 सेंटीमीटरला आउटपुट व्होल्टेज किती आहे तुमचं? 5 दिसतंय? 5.0 व्होल्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरला किती दिसतंय बघा? 6.1. 6.1. त्याच्यानंतर 7 सेंटीमीटरला मूव्ह केलं बघा 7 सेंटीमीटरला किती दिसतंय? 7 सेंटीमीटर
7 सेंटीमीटरला किती आलाय तुमचं व्होल्टेज? हे झालं 6. त्याच्यानंतर 7 सेंटीमीटरचं बघा. 7 सेंटीमीटरला मूव्ह करताय तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज येत आहे 7.2. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटरला मूव्ह करताय तुम्ही तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय तुम्हाला? 8.4. 8.4. त्याच्यानंतर नेक्स्ट 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटरला मूव्ह केलंय मी तेव्हा आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय? 9.4. 9.4. लास्ट 10 सेंटीमीटरला मूव्ह करते तेव्हा आपला आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय बघा? 10.1. ओके. सो म्हणजे बघा तुम्ही काय केलेलं आहे, सिम्पली जो काही तुमचा नॉब आहे तो काय केलेला आहे, व्हॅरी केलेला आहे डिस्प्लेसमेंटला. ठीक आहे. एका लोकेशनला म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अप टू 10 सेंटीमीटर. आणि त्याच्यावरून तुम्ही काय केलंय, तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते मेजर केलेलं. म्हणजे बघा जसं जसं तुम्ही काय करताय रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज करताय तसं जसं तुमचं जे काय आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती पण काय होते, इन्क्रीज होते. समजलंय का? Yes, ma'am. सो हे आहे प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट. यूज पोटेन्शियोमीटर फॉर लिनियर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट. ओके.